तर बातमी पुण्यातून आहे। जेजुरी गडावर भेसळयुक्त भंडाऱ्याचे उधळण केल्याचा आरोप आहे। माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी हा आरोप केलेला आहे। नरहरी झिरवाळ यांना शिवराज झगडे यांनी याबाबत निवेदन दिलेले आहे। भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत, याबाबत त्यांनी तक्रार केलेली आहे। भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे। येळकोट येळकोट जय मल्हारचा नामघोष करत महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी महाराष्ट्रातील लाखो भाविक हे गडावरती येत असतात आणि या ठिकाणी खरं तर या उधळण या ठिकाणी या भंडाऱ्याची करत असतात। मात्र याच भंडाऱ्यामध्ये भेसळयुक्त भंडारा या ठिकाणी यात्रेच्या दरम्यान उधळला जातोय। या भेसळयुक्त भंडाऱ्याच्या उधळणीमुळे इथल्या नागरिकांना मोठी आरोग्याच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे, कारण की या त्वचाबद्दलच्या समस्या असतील किंवा भंडाऱ्यामुळे डोळ्यामध्ये जळजळ होणे अशा सर्व गोष्टी या ठिकाणी होत आहेत, असा आरोप खरं तर माजी विश्वस्त यांनी केलेला आहे। या संदर्भातलं निवेदन सुद्धा आरोग्य आणि औषधाचे प्रशासनाचे मंत्री जे आहेत नरहरी झिरवाळ यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। त्यामुळे खरं तर यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, भंडारा जे विक्रेते आहेत यांना चाप बसवावा अशी मागणी खरं तर माजी विश्वस्त यांच्याकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी।